तर आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया 2026 शासनाकडून महत्त्वाचे निर्देश. आजचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. 19 जानेवारी 2026 समोर आपण परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तसेच आंतरजिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2026 संदर्भात ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. या प्रक्रियेच्या नियोजन व अंमलबजावणी संदर्भात माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे इतिवृत्त ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. बैठकीत कोण उपस्थित होते? या बैठकीस ग्रामविकास विभाग, शिक्षण संचालनालय, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, नोडल अधिकारी तसेच बदली प्रक्रियेचे तांत्रिक भागीदार मे विन्सिस IT सर्व्हिस प्रा लिमिटेड पुणे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया महत्त्वाचे निर्णय. बैठकीत सन 2026च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खालील महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. संच मान्यता मिळताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण करण्याचे कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. सर्व जिल्हा परिषदांनी बदलीसाठी शिक्षकांच्या बदल्यात याद्या प्रसिद्ध करणे, प्राप्त आक्षेपावर निर्णय घेणे, अर्जाची छाननी, याद्या प्रसिद्ध करणे, अपील व आक्षेपांची कार्यवाही 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावी. ज्या जिल्हा परिषदांनी अद्याप अवघड क्षेत्र घोषित केलेले नाहीत त्यांनी 15 मार्च 2026 पर्यंत अवघड क्षेत्र घोषित करावे. अवघड क्षेत्राबाबत स्पष्ट निकष. शासन निर्णय 18 जून 2024 मधील परिशिष्ट 1 नुसार अवघड क्षेत्र घोषित करताना किमान 3 अटीची पूर्तता आवश्यक राहील. भौगोलिक स्थानिक परिस्थितीनुसार समितीला अधिक अटी लागू करण्याचे अधिकार असतील. वाहतूक सुविधा नसलेली गावे, बस, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक अवघड क्षेत्रात समाविष्ट करताना स्थानिक खात्री करून निर्णय घ्यावा. यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक सहाय्यासाठी विशेष व्यवस्था. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी मे विन्सिस IT सर्व्हिस प्रा लिमिटेड यांनी विभागनिहाय आवश्यकतेनुसार प्रत्येकी एका तांत्रिक अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पती पत्नी एकत्रीकरणाबाबत नियम. विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ देताना 30 किलोमीटर अंतराची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या प्रमाणपत्रानुसार करावी. तसेच गुगल मॅपवरील अंतराचा आधार घेऊन पडताळणी करावी. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2026. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. वेळापत्रकाचे काटेकोर पालन. शासनाने स्पष्ट केले आहे की दिनांक 7 नोव्हेंबर 2024च्या वेळापत्रकानुसार तसेच 4 नोव्हेंबर 2025 व दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित शासनपत्रातील सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.